हाय, मी प्रियंका. आपल्या YouTube चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. चला तर आपण सुरुवात करूयात आजच्या नवीन टॉपिकला. भूक किती आहे? त्याच्यामुळे आईचं शरीर हे दुधाचा पुरवठा हा खूप मोठ्या प्रमाणात करत असतं. त्यामुळे काय होतं, आईच्या ब्रेस्टमध्ये दूध हे खूप मोठ्या प्रमाणात तयार झाल्यामुळे त्याचा सप्लाय हा खूप प्रेशरनं येत असतो. त्याच्यामुळे बाळाला तेवढं दूध पिता येतंय का नाही, तेवढं त्याला जातंय का नाही, हे आपण बघत नसतो, हे आपल्याला समजत नसतं. त्याच्यामुळे एखाद्या बाळाला ठसकाही लागू शकतो, ते बाळाच्या नाकातोंडात ते दूध जाऊ शकतं. याच्यामुळे बाळाला झोपून दूध हे पाजायचं नाही. दुसरी गोष्ट अशी होती, की आई पण थकलेली असते. बाळाला बाळ ही लगेच पीत-पीत झोपी जातं आणि त्याच्याबरोबर आई बाळाला दूध पाजत-पाजत जर झोपी गेली, तर त्या आईचं लक्ष त्या बाळाकडे जात नाही. अशा वेळी कधी-कधी हा प्रॉब्लेम होऊ शकतो, की बाळाच्या नाकातोंडातून ते दूध बाहेर येते, बाळाला श्वास घेता येत नाही. अशा वेळी बाळ हे दगा होऊ शकतं. पासूनच दूध पाजायचं आहे. तर बाळाला कसं मांडीवरती पण ते झोपूनच दूध पीत असतं. पण आपली मांडी जरा थोडीशी अ, अ, वर-खाली अशी वरच्या साईडला त्याचं डोकं येऊ शकतं. डोक्याखाली आपला हात पण असतो. त्याच्यामुळे बाळाला असं अ, वेगळी पोझिशन भेटते. एकदम फ्लॅट पोझिशन भेटत नाही. तर याच्यामुळे काय होतं, बाळाला दूधही व्यवस्थित पिता येतं आणि त्याला त्याचा श्वासही व्यवस्थित घेता येतो. बाळाला बसूनच दूध पाजायचं, झोपून अजिबात दूध पाजायचं नाही. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चलो बाय बाय. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.